मुंबईमधील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सुशील रहेजा यांनी त्यांच्याच ऑफिसमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत मारहाण केलेली आहे आणि ही संपूर्ण शिवीगाळ जातीवाचक पद्धतीने होती आणि कर्मचाऱ्याला मारहाण केलेली आहे। राहुल जाधव म्हणून नावाचे कर्मचारी आहेत, त्यांच्यावरती हा सगळा अन्यायकारक प्रसंग जो आहे तो घडलेला होता। ते राहुल जाधव स्वतः आपल्यासोबत आहेत आणि झालेली घटना जी आहे ती आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। राहुल जाधव जी, खरं तर सुशील रहेजा हे प्रसिद्ध मुंबईतले बांधकाम व्यावसायिक आहेत। रहेजा कन्स्ट्रक्शन हे मुंबईमध्ये सर्व परिचित आहे। त्यांच्याकडे तुम्ही गेल्या किती वर्षांपासून काम करत होतात आणि नक्की नेमकी घटना काय घडलेली आणि तुम्हाला मारहाण कोणत्या कारणांवरतून झालेली होती? साहेब, मी गेल्या 15 वर्ष या ठिकाणी काम करतोय आणि मी बौद्ध समाजाचा आहे। 18 डिसेंबर ह्या रोजी मला त्याने 3-3:30ची वेळ होती आणि काही पेपरवर्क करायला दिले आणि त्याच्यामध्ये मी त्यांना पेपरवर्क वगैरे करून दिले, पण स्टेपल करून त्यांच्या हातामध्ये दिले आणि त्यावेळेला त्या साहेबांनी मला बोलवून घेतलं आणि डायरेक्ट मला बोलले, ऐसा पेपरवर्क काऊन तेरा बाप करत आहे का? मी त्यांच्याकडनं ते पेपरवर्क घेतले पुन्हा। मी म्हटलं, साहेब मी व्यवस्थित करून देतो आणि मी ते त्यांना ॲक्च्युली 1-2 पजेशन लेटर होते, ते क्रमवाईज करून स्टेपल करून द्यायचं होतं। मग अशा वेळेला ते माझ्या बाजूला आले, माझ्या पाठीमागे उभे राहिले आणि डायरेक्ट मला जातीवाचक शिवी दिली की ते म्हणाले, मराठी भेंचो जयभीमवाले घाटी तुम लोग सुधरने वाले नाही, आणि जोरदार माझ्या पाठीमागे कानपटीत ओढली। अशा वेळेला मी त्यांना तिथे काहीच बोललो नाही। मी येऊन खाली 2-3 तास बसलो आणि त्याच्यानंतर पुन्हा मी वरती जाण्याचा प्रयत्न केला ऑफिसमध्ये, पण परिस्थिती अशी होती की मी बौद्ध समाजाचा आहे आणि परिस्थिती अशी होती की कदाचित मी गेलो असतो तर त्यांनी तिथे पुन्हा मला मारलं असतं। मग माझी मानसिक परिस्थिती भरपूर ढासळली होती। अशा वेळेला मी आमचे वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष हरीश काशीद साहेब यांना मी फोन केला, माझे बंधू आहेत नथुराम जाधव यांना मी फोन केला आणि माझी परिस्थिती अशी होती की मला आत्महत्या करण्याशिवाय मला पर्याय नव्हता, एवढं मला डिप्रेशन होतं। पण तरीही मी 8 दिवस घराच्या बाहेर पडलो नाही आणि साहेबांचा नेहमी फोन यायचा, नथुराम जाधव साहेबांचा पण फोन यायचा। जाधव साहेब मला खाली बोलवायचे विहाराच्या इथे, सांगायचे असं काही करू नकोस, तुला न्याय मिळेल, साहेब येत आहेत। आणि ज्या वेळेला साहेब आले, साहेब 25 तारीखला आल्याबरोबर लगेच मला बोलवून घेतलं। मी साहेबांना माझी कंप्लेंट दिली, तसेच साहेब ती कंप्लेंट घेऊन वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून चेंबूर DCP ऑफिसला आम्ही जाऊन त्यांची कंप्लेंट केली। खरं तर पण हा तुम्ही किस्सा सांगताय, अर्थात तुम्ही ही घडलेला प्रसंग सांगताय की 18 डिसेंबरला ही घटना घडली, परंतु एवढा वेळ या सगळ्या म्हणजे गुन्हा दाखल होण्याच्या प्रोसेसला का लागली? खरं तर तुम्ही वारंवार पोलिसांकडे पाठपुरावा करत होता। 18 डिसेंबर नंतर पोलिसांकडे तुम्ही कधी गेलात आणि पोलिसांकडनं काय उत्तर आलेलं होतं? 18 डिसेंबर च्या वेळेत मी पोलिसांकडे गेलो नाही। मी पहिलं साहेबांना फोन केला आणि आम्ही DCP ऑफिसला 26 किंवा 27 तारीखला आम्ही गुन्हा दाखल केला। परंतु पोलिसांनी 27 तारखेला, अर्थात या जानेवारीच्या 27, आता फेब्रुवारी सुरू आहे, ही घटना घडली डिसेंबरमध्ये। डिसेंबरपासून ते फेब्रुवारीपर्यंत जवळपास 1 महिन्याचा कालावधी लोटून गेला आहे, 1 महिन्याहून अधिक काळ झालेला आहे। एवढा उशीर का लागला गुन्हा नोंदवायला? गुन्हा तर 2 दिवसांपूर्वी नोंद झालेला आहे। मध्ये इलेक्शन वगैरे होतं, तर त्यावेळेला साहेबच आमचे फॉलोअप वगैरे घेत होते आणि त्यावेळेला त्यांनी साहेबांना सांगितलं की इलेक्शन आहे, त्याच्यानंतर आम्ही गुन्हा दाखल करतो। तर तुमच्या व्यतिरिक्त इतर कोणत्या कर्मचाऱ्यांची अशा पद्धतीची वागणूक सुशील रहेजा करत होते का? तुमच्या ऑफिसमध्ये किती कर्मचारी काम करतात? आमच्या ऑफिसमध्ये कमीत कमी 15-20 कर्मचारी काम करत आहेत आणि सगळ्यांना शिव्यागाळ वगैरे करत आहेत आणि जास्त करून मराठी माणसांनाच शिव्यागाळ वगैरे करतात। ते म्हणजे ज्या पद्धतीने तुम्हाला शिवीगाळ करण्यात आली, अर्थात मराठी मुद्द्यावरतून किंवा तुम्ही एक दलित समाजाचे आहात किंवा मागासवर्गीय आहात म्हणून ज्या पद्धतीने तुम्हाला हिणवलं गेलं, त्याच पद्धतीने इतर कर्मचाऱ्यांची सुद्धा वागणूक करतात? नाही, फक्त ते मीच बौद्धिस्ट आहे आणि कोणत्या रागाने त्यांनी हे केलं मला पण माहीत नाही, पण आई बहिणीवरनं सगळ्याच जे मराठी लोक आहेत त्यांना शिव्या देतात ते।
गेल्या 15 वर्षांपासून तुम्ही काम करतायत. हा सगळा प्रकार किती म्हणजे गेल्या काळापासून सुरू आहे? म्हणजे हे तुम्हाला सातत्यानं हा टॉर्चर देण्याचा प्रयत्न 15 वर्षांपासून सुरू आहे की अलीकडच्याच काळात ही सगळी परिस्थिती उद्भवली? नाही, हल्ली 4-5 वर्षापूर्वीच 4-5 वर्षापूर्वीच ते सारखे सातत्याने शिवीगाळ वगैरे करतायत. आणि मध्ये मी 6 डिसेंबर किंवा 14 एप्रिलला सुट्टी वगैरे घ्यायचं, त्यावेळेला पण मला हिनवून दाखवायचे कि जय भी मौला है क्या, ब्लू कलर का भी अंडरवेअर डाला है क्या, कौन सा राईस बनाया है, असं ते हिनवून दाखवायचे. पण मी पण नोकरीच्या याच्यामधून मी त्यांना काही प्रत्युत्तर केलं नाही, कारण माझे घरी लहान मुलं वगैरे आहेत, मुलं शिकत आहेत आणि अद्याप त्यांनी मला पगारही अजून पण दिला नाही. 15 वर्षांपासून आत तुमची PF असेल किंवा ग्रॅज्युएटी असेल किंवा तुम्हाला आता कामावरतून काढून टाकलंय का त्यांनी? काय पत्र वगैरे दिलंय का की नाही, फक्त तुम्ही स्वतःहून काम सोडलं? नाही, त्यांनी साहेब मला मारल्यानंतर माझी मनस्थिती एवढी बिघडली की मी पुन्हा जायचा प्रयत्न केला होता, पण तो माहोल असा होता की हे पुन्हा मला मारतील, म्हणून मम्मीच गेलो नाही. पोलिसांची भूमिका संशयास्पद तुम्हाला वाटते का? कारण की तुमच्यावरती अन्याय झाला आहे, तुम्ही गुन्हा नोंद करताय, ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत त्यांच्यावरती गुन्हा नोंद झाला आहे, अद्याप देखील अटक नाही आहे. पोलिसांनी आपली भूमिका चोख केली आहे, पण एवढा विलंब का लावला मला माहीत नाही. कारण ज्या वेळेला पोलिसांचं निगडीत हे होतं त्यावेळेला साहेबच आमचे बोलायचे पोलिसांबरोबर. तर हरीश काशीद आहेत या ठिकाणी, वंचित बहुजन आघाडीचे चेंबूरचे तालुका अध्यक्ष आहेत. खरं तर तुम्ही या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा पहिल्यापासून तुम्ही करता आहात. पोलीस कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टीची दखल घेत आहेत? कारण की तुम्ही गेल्या अनेक पत्रव्यवहार पोलिसांसोबत करतायत, DCPंशी करतायत. खरं तर ज्या वेळेस ही घटना घडली, यांनी फोन केला मला, त्यावेळेस मी गावी होतो, काही कामानिमित्त होतं, लग्न होतं म्हणून तिकडे होतो. पण मी यांची मनस्थिती एवढी बेकार होती की त्यांनी सांगितलं की मला कसं तरी होते आणि मला जीव द्यावा असं वाटतं किंवा आत्महत्या करावं असं लागतं. पण मी लगेच नथुराम जाधव आमचे कार्यकर्ते तिकडे सगळे, त्यांना सांगितलं, हेही देखील आमचे कार्यकर्तेच आहेत, त्यांना सांगितलं की त्यांच्या घरी जा, त्यांच्यावर वॉच ठेवा, ते असं काही कृत्य करू नये की त्यांनी आत्महत्या करून जीवाचं काही बरं वाईट करू नये. पण यांनी सर्व कार्यकर्त्यांनी ऐकलं, त्यांना धीर दिला. मी लगेच लग्न लागल्या त्या दुसऱ्या दिवशी इकडे आलो. आल्यानंतर मी त्यांना पहिलं बोलवून घेतलं आणि बोलवून घेतल्यानंतर त्यांनी मला लेखी स्वरूपात सगळं दिलं. ते घेऊन त्यांना दुसऱ्या दिवशी लगेच आम्ही DCPंची एक मीटिंग अरेंज केली आणि त्या मीटिंगमध्ये DCPंसमोर जो काही पाडा झाला होता त्यांनी स्वतः वाचून दाखवला आणि तो लेखीमध्ये पण आम्ही दिलेला आहे. त्याच्यामध्ये आम्ही हा पत्रव्यवहार आहे, हा पत्रव्यवहार आम्ही 27 तारखेला DCPंना दिलेला आहे आणि DCPंनी लगेच ते मार्क 27/12 हो 27/12 डिसेंबरला, आणि त्यांनी लगेच मार्किंग करून तो गोवंडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये येत असल्यामुळं तिथल्या सिनियर PIला त्यांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत त्यांच्याकडे ते सुपूर्द केलं. पण कालांतराने मला त्यांचा संशयपद असा वाटतो की एवढं वेळ गेल्यानंतर त्यांनी काही फॉलोअप घेतले नाही, कारण का तो काळ एक निवडणुकीचा असल्यामुळं आम्ही समजू शकलो की थोडंसं झालं असेल. पण निवडणूक झाल्यानंतर आम्ही पुन्हा एकदा त्यांच्याकडे गेलो. त्या टायमाला त्यांनी मग थोडंसं सांगितलं, नाही इलेक्शन होतं म्हणून आम्ही हे केलं, पण आता घेतो. आणि मग त्यांनी आम्हाला 1 महिन्यानंतर 17 तारखेला आम्हाला हे लेटर पाठवलं. त्यांनी ज्यावेळेस आम्ही त्यांच्याशी संपर्क साधला, म्हणजे 1 महिन्यानंतर त्यांनी हे लेटर पाठवलं आम्हाला की तुम्ही येऊन आम्हाला भेटा, तुमचा जबाब द्या. त्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला गेलो, त्यांच्यावरती फोर्स केला आणि त्यांनी आमचं ऐकलं, असं काही नाही केलं म्हणून त्यांनी आमचे जबाब वगैरे घेतल्या सर्व प्रकारे. 17 तारखेपासून ती प्रोसिजर चालू झाली. त्यानंतर मग माझा जबाब, पहिला ह्यांचा जबाब झाला राहुल जाधवचा, मग माझा झाला. त्यानंतर मग ते प्रोसिजर करत ते मला म्हटले की सुशील रहेजा त्यांचं पण आम्ही हे करतो. पण त्या नालायकला जेवढी त्यांनी आमच्या बौद्ध समाजाचा जो कार्यकर्ता आहे, आमचा वंचित बहुजन आघाडीचा पदाधिकारी आहे, त्याला मारहाण करण्यापर्यंत ह्याची मजल जाते कशी? कारण इथं राहणारा प्रत्येक माणूस हा मराठीच आहे आणि मराठी किंवा कुठला हा मराठीचा मुद्दा मुळीच नाही आहे. हा मुद्दा आहे एक जातीवादक शिवीगाळ करणं आणि जो बौद्ध समाजाचा असल्यामुळे त्याला हीन वागणूक देणं, वारंवार त्याला शिवीगाळ करणं, हा मोठा मुद्दा आहे आणि ह्याची सजा त्याला झालीच पाहिजे. खरं तर स्नेहल सोनवी आपल्याबरोबर आहेत, वंचित बहुजन आघाडीच्या मुंबईच्या अध्यक्ष आहेत त्या.
खरं तर जातीवाचक शिवीगाळ होते. मराठीचा मुद्दा तर आधीपासूनच आहे. परप्रांतीय विरुद्ध स्थानिक असा मुद्दा होतच होता. परंतु सुशील रहेजा जो मुंबईमधला एक मोठा बांधकाम व्यावसायिक आहे, त्याने अशा पद्धतीने ही शिवीगाळ जातीवाचक शिवीगाळ दिली जाते. परंतु एका कार्यकर्त्याला न्याय मिळत नाही. न्यायासाठी पण जवळपास 2-4 महिने तुम्हाला हेलपाटे सोसावे लागतात. खरं तर सर्वप्रथम झालेल्या गोष्टीचा जाहीर निषेध करते. संपूर्ण मुंबईभरामध्ये अशाच प्रकारच्या अनेक गोष्टी सातत्याने इथल्या मराठी माणसाच्या विरोधामध्ये होताना आपल्याला दिसत आहेत. मग त्याच्यामध्ये मराठी माणसांना घर न देणं अशी भूमिका घेणं, त्यानंतर आत्ताचं जे आपण इथलं चेंबूरमधलं प्रकरण बघितलं तर जातीवाचक शिवीगाळ करणं आणि मराठी असल्यामुळे तिथल्या कामगारांना टार्गेट करणं, ह्या अशा प्रकारच्या घटना इथल्या व्यवसाय करण्यासाठी आलेल्या बाहेरून आलेल्या बिल्डरांकडनं सातत्याने होत आहेत आणि ह्या गोष्टीचा खरं तर जाहीर निषेधच आहे. सध्या आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून पोलीस प्रशासनामध्ये जाऊन कायदेशीर कारवाई आम्ही करतच आहोत. पण जर सातत्याने अशा प्रकारच्या जर घटना घडत असतील तर वंचित बहुजन आघाडी अशा बिल्डरांची मुस्काटं फोडल्याशिवाय भविष्यात राहणार नाही, हेही आम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे. बाकी जी कायदेशीर प्रक्रिया आहे ती आम्ही एका बाजूने चालूच ठेवणार आहोत. जोपर्यंत त्या व्यक्तीला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही ही लढाई लढणार आहोत. परंतु लढाई तर लढत आहात, परंतु ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत हा सगळा गुन्हा दाखल झाला आहे. अद्याप देखील सुशील रहेजा याला अटक नाही आहे कोणत्या प्रकाराची, किंवा त्यांच्यावरती कोणत्याच प्रकारचा कारवाईचा बडगा हा पोलिसांकडनं होताना पाहायला मिळत नाही आहे. कुठेतरी सगळ्या न्याय प्रक्रियेला विलंब होतो. पोलिसांच्या भूमिकेवरती संशय आहे का? जेव्हा आमचे पदाधिकारी त्या ठिकाणी गेले त्यावेळेला त्यांनी तक्रार लिहून घेण्यामध्ये तत्परता दाखवली, पण जी पुढची कारवाई आहे ती होताना दिसत नाही आहे. आज त्याच संदर्भातली चर्चा करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचं एक शिष्टमंडळ DCPंना भेटण्यासाठी जाणार आहे. तर जी काही पुढे त्या मीटिंगमध्ये जी काही चर्चा होईल ती नक्कीच आम्ही तुमच्यापर्यंत कळवत राहू. पण इतकं मात्र नक्की आहे की वंचित बहुजन आघाडी रहेजासारख्या बिल्डरांना मात्र सोडणार नाही. खरं तर पण हरीश काशेत, जे तुम्ही सातत्यानं पाठपुरावा करताय, आता मात्र कोणतीच आंदोलनं, खरं तर पूर्वी मात्र एखादं प्रकरण झालं तर पूर्वी हा सगळा समाज पेटून चिडून उठायचा किंवा स्वतःची भूमिका आग्रही पद्धतीने मांडायचा या सगळ्या समाजासमोर. परंतु अशी कोणतीच आता घटना या हल्लीच्या काळात होत नाही आहे. हा वेगळा प्रश्न आहे. परंतु या बाबतीत तरी संवेदनशील पद्धतीने तुम्ही आंदोलनं किंवा पाठपुरावा करणार आहात? हो, 100%. कारण ज्या दिवशी घटना झाली त्यानंतर आम्ही DCPंना भेटलो होतो. DCPंनी विनवणी केली की तुम्ही याच्यामध्ये जास्त काही हे करू नका, कारण का इलेक्शनचा पिरियड आहे आणि माहोल आहे, तो माहोल बिघडला जाईल. त्यांनी विनंती केली आम्हाला आणि म्हटले समंजसपणाने जे काही कारवाई करायची ते आम्ही पूर्ण करू. त्यामुळे आम्ही थोडंसं स्टॉप झालो आणि सांगितलं की DCPंनी आपल्याला शब्द दिला आहे, त्यामुळे आम्ही थोडंसं, कारण ते वेळ पण अशी होती की निवडणुकीची होती, त्यामुळे कुठं विषय न भरकटता, समाजाचं संतुलन न बिघडता आम्ही त्याच्याकडे जास्त लक्ष दिलं. कारण आमचा नेताच जिथे अशा काही घटना होत असतील तर स्वतः उभं राहून ते सर्व शांत करण्याचा प्रयत्न करतात. कारण आपण बघितलं स्टेटसचा ठेवलेला जो असेल किंवा मग औरंगजेबची कबर असेल, जो काही वाद झाला त्यामुळं बाळासाहेब आंबेडकरांनी स्वतः उभं राहून ते केलं. त्या नेत्याचे आम्ही कार्यकर्ते आहोत, म्हणून सहनशीलता म्हणून आम्ही शांततेने जी प्रक्रिया चालू आहे त्याला आम्ही प्रशासनाला आम्ही मदत केलेली आहे. खरं तर राहुल जाधवजी, तुम्हाला एक शेवटचा प्रश्न की आता मागणी काय तुमची नक्की? आता गुन्हा तर दाखल झाला आहे, पुढची मागणी काय असणार आहे तुमची? या सगळ्या प्रकरणाला घेऊन तुम्ही कोर्टात सुद्धा जाणार? हो, कोर्टात जाणार आहे. मागणी काय असणार आहे सुशील रहेजाच्या संदर्भात? 15 वर्ष तुम्ही काम केलात, तुमचा आत्ताचा पगार मिळालेला नाही, तुम्हाला PF मिळालेलं नाही, ग्रॅज्युएटी मिळालेली नाही, अशा परिस्थितीत मागणी काय असणार आणि काय सांगाल? या सगळ्या गोष्टी तर मला मिळाव्याच. पुन्हा की अशा माणसांना धडा हा मिळालाच पाहिजे. आणि माझी सर्व जनतेस एवढीच विनंती आहे की मी हे जे एवढापर्यंत उतरलो आहे तर मी सगळ्यांना हात जोडून विनंती करतो की मला फक्त न्याय हवा आहे. खरं तर आपण पाहिलं तर हे राहुल जाधव होते. हे कर्मचारी, राहुल जाधव म्हणून हे कर्मचारी सुशील रहेजा बांधकाम व्यावसायिक आहेत, त्यांच्या ऑफिसमध्ये काम करणारे होते. त्यांना जातीवाचक
देऊन मारहाण करण्यात आलेली आहे। या सगळ्या प्रकरणानंतर आता सुशील रहेजा यांच्यावरती ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा देखील दाखल झाला, परंतु पुढची जी न्यायिक कारवाई आहे ती मात्र होताना दिसत नाही। अशा पद्धतीचा सूर जो आहे वंचित बहुजन आघाडीच्या या सर्व पदाधिकाऱ्यांचा आणि जे विक्टीम आहेत राहुल जाधव यांचा आपल्याला पाहायला मिळतं। या सगळ्या संदर्भात आता पोलिसांकडनं काय पुढची भूमिका घेतली जाते आणि वंचित बहुजन आघाडीकडनं काय आंदोलनाचा इशारा दिला जातोय हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश सावंतसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।